सूर्या आणि तुळजा आले जवळ. इकडे डॅडी आणि शत्रूचा नवीन प्लॅन. डॅडीनी बदलली आपली पार्टी. लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे. तर झालेला एपिसोड सुद्धा खूपच धमाकेदार होता, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की एकीकडे सगळ्या बहिणी खूप खुश आहेत. दादाला 50,000ची लॉटरी लागली आहे, त्याचं तिकीट सुद्धा आता मिळालेलं आहे आणि पैसे घरी आलेले आहेत. सगळ्या ठरवतात की आता दादाकडून चांगलीच पैशांची वसुली करायची. भागू म्हणते तिला सायकल हवी आहे, तर इकडे राजू म्हणते की मलाही काही भांडी लागणार आहेत, तर मी दादाकडून ती घेणार आहे. तेवढ्या तुळजा तिथे येते आणि म्हणते की सगळ्यांना सगळ्यांच्या मनासारखं जे काही हवंय ते नक्की मिळणार, आपण सगळे एकत्र शॉपिंगला जाऊ. तेजू आणि धनूला सांगते तुम्हीही ठरवा तुम्हाला काय हवंय. ह्या सगळ्या बहिणी आणि तुळजा इथे एक्साइटमेंट मध्ये आहेत, सगळ्या गप्पा मारत आहेत. तेवढ्यात तिथून येतो सूर्या आणि सूर्या सगळ्या बहिणींना म्हणतो तुम्ही काय निवांत बसलात, उठा फटाफट आवराआवर करायला लागा. सगळ्या बहिणी म्हणतात की काय झालं. सूर्या म्हणतो पोह्याची चहाची तयारी करायला घ्या. तेव्हा तुळजा विचारते सूर्या आपल्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का. तेव्हा तुळजाला आणि सगळ्या बहिणींना सूर्या सांगतो की आपल्या घरी तेजूला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत. हे ऐकल्यावर तुळजा आणि सगळ्या बहिणी खूप खुश होतात. तेजूला सगळ्या चिडवायला लागतात की ताई आता नवरी होणार म्हणून. त्यानंतर सूर्या म्हणतो की तुम्ही आवराआवरी करायला घ्या आणि मी तेवढ्यात डॅडींना आणि बाकी सगळ्यांना इन्व्हाइट करतो म्हणून. तर इकडे तुळजाला सूर्या म्हणतो की तू तेजूला तयार करशील का. तेव्हा तुळजा म्हणते करशील का म्हणजे काय, मीच करणार आहे तेजूला तयार. ती तेजूला रूम मध्ये घेऊन जाते. इकडे बहिणी आता चहा आणि पोह्याची तयारी करत आहेत. तर तिकडे बघायला मिळते की सूर्या डॅडींना फोन करणार असतो. तर तेवढ्यातच बघायला मिळते की तेजूची सगळी तयारी तुळजाने केलेली आहे, पण तुळजाला दिसतं की तेजू नाराज आहे, तिचा मूड अपसेट आहे. तेव्हा ती तेजूला विचारते की काय झालं, तू एवढी नाराज का आहेस. त्यावर तेजू तिला म्हणते की वहिनी याआधी माझ्या आयुष्यात जे काही घडून गेलंय, मागच्या वेळी जे काही झालं, त्यानंतर सुद्धा हा मुलगा मला स्वीकार करेल का, ह्या सगळ्या गोष्टींचं मला टेन्शन आलंय, दडपण आलंय. तेव्हा तुळजा तिला खूप चांगल्या पद्धतीने समजावते आणि तिला म्हणते की अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळी माणसं सारखी नसतात. तो माणूस अविचारी होता, पण कदाचित हा मुलगा विचारी असेल, तो तुझी ही बाजू समजून घेईल, त्यामुळे कसलीच चिंता करू नको. आणि तू इतकी गोड आहेस ना की तुला कोणी नाही म्हणू शकत नाही. तेव्हा तेजूला ती हसायला सांगते आणि तेजू सुद्धा हसते. दोघींचा मूड लाईट होतो आणि दोघी बाहेर येण्यासाठी तयार झालेले असतात. इकडे बघायला मिळते की सूर्याने डॅडींना फोन केला आहे. तो मामाला आणि पप्पीला फोन करणारच असतो की तितक्यात पप्पी आणि मामा घरी येतात. त्या दोघांना समोर बघून सूर्या म्हणतो की मी तुम्हालाच फोन करणार होतो, तेजूला बघायला पाहुणे येणार आहेत, तर तुम्ही इथेच थांबा म्हणून. तेव्हा सूर्याला मामा सांगतो की तू पप्पीला इथे काही दिवस ठेवून घे, मी कामासाठी बाहेर जातोय, आलो की मी तिला घेऊन जाईन म्हणून. त्यावर पप्पी रडताना दिसते सूर्याला आणि मामा सुद्धा टेन्शन मध्ये दिसतो. तेव्हा तो विचारतो की नेमकं काय झालंय, तुम्ही असे का नाराज दिसत आहात, तुमचा मूड का खराब आहे. तेव्हा पप्पी आणि मामा सूर्याला घडलेली सगळी घटना सांगतात. त्याला म्हणतात की आमच्या घरावर टाळे लागलेले आहेत, बँकेतून नोटीस आलेली आहे, कर्जाचे हप्ते फेडले नाहीत म्हणून बँकेने घराला टाळा लावला आहे आणि घर ताब्यात घेतलं आहे, त्यामुळे आम्हाला इथे यायची वेळ आली, आम्ही तुझ्याकडे राहू शकतो का. तेव्हा सूर्या म्हणतो ही काही विचारायची गोष्ट आहे का, मी तुम्हाला नाही म्हणणार आहे का, हे घर तुमचंच आहे, हवे तेवढे दिवस तुम्ही इथे राहू शकतात. तेव्हा तो मामांना पुढे विचारतो की किती रक्कम द्यायची आहे. तर मामा सांगतात की 60,000 रुपये. सगळ्या बहिणी तुळजा सुद्धा चिंतेत आहेत मामा आणि पप्पीसोबत जे काही घडलं ते ऐकून. पण सूर्या मात्र मामाला मदत करण्यासाठी तयार झालेला आहे. तो मामाला घरात जाऊन लॉटरीचे जे पैसे आले होते 50,000 रुपये ते आणून देतो आणि म्हणतो की हे 50,000 रुपये आहेत, 10,000ची आपण 1-2 दिवसात व्यवस्था करू, सध्या ये देऊन हे आणि बघ ते काय म्हणतात ते. मामा म्हणतो की तुझे खूप उपकार झाले, पण मी तुझे पैसे घेऊ शकत नाही. तेव्हा सूर्या म्हणतो की हे पैसे कदाचित तुझ्यासाठीच माझ्याकडे आले असावे, कारण मला लॉटरी लागली आहे. तेव्हा मामा हे मान्य करायला तयार नसतो, पण सूर्या त्याला समजावून सांगतो आणि म्हणतो की खरंच मला लॉटरी लागली होती, म्हणूनच मी तुला हे पैसे देऊ शकत आहे, नाहीतर माझ्याकडे तरी कुठून इतके पैसे येणार. मामा सूर्याचा ऐकतो, ते पैसे घेऊन जातो. इथे पप्पी सगळ्या बहिणी आणि बहिणीसोबत थांबते आणि मामा घराची चावी घेऊन येतो. पुढे बघायला मिळतंय की डॅडी सुद्धा आता घरी आलेले आहेत, तेजूचे पाहुणे येणार आहेत म्हणून. तेव्हा सूर्या डॅडींचं स्वागत करतो. तर इकडे
डॅडींच्या घरी बघायला मिळतोय की शत्रू घरी येतो तेव्हा त्याला घरात कोणीच दिसत नाही. घरातली कामवाली बाई काम करत असते तेव्हा शत्रू तिच्याशी फ्लर्ट करतो आणि म्हणतो की घरात आज खूपच शांतता दिसते, सगळे कुठे गेलेत. तेव्हा ती सांगते की सगळे सूर्याच्या घरी गेलेत कारण तेजूला बघायला पाहुणे आलेत म्हणून. हे ऐकल्यावर शत्रू खूप भडकतो. त्या कामवाई बाईला सुद्धा मारतो आणि त्यानंतर म्हणतो की हे कसं शक्य आहे, तेजू फक्त माझीच आहे, मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही म्हणून. तो इकडे खूप भडकलेला आहे. पण दुसरीकडे सूर्याच्या घरी आता तेजूला बघायला येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची सगळी तयारी झालेली आहे. डॅडी सुद्धा आलेले आहेत, सगळे बसलेले आहेत आणि तेवढ्यातच पाहुणे सुद्धा येतात. पाहुण्यांना बघून आता सगळेजण तयार झालेली आहे, सगळा त्यांचा पाहुणचार करत आहेत. त्यानंतर तेजू येते, ती सगळ्यांना चहा पाणी देते, तिच्याशी गप्पा होतात. तेव्हा नाना आणि नानीच्या मनात काहीतरी चालू असतं. नाना नानी दोघंही रूममध्ये जातात आणि त्यांना घडलेली सगळी घटना एकमेकांना सांगतात. नानी म्हणते की ह्या मुलाचं आधीच एक लग्न झालेलं आहे आणि माझ्या कानावर तर हे सुद्धा आलंय की ह्याची पहिली बायको 3 महिन्यातच दगावली. सगळ्यांना सांगितलं गेलं की ती घरात आग लागली होती आणि जळून मेली म्हणून. पण जसं मी ऐकलंय ते असं आहे की ह्यांनी त्या मुलीला जाळून मारलंय. हे ऐकल्यावर नानांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते म्हणतात की हे काही झालं तरी सूर्याला सांगायलाच हवं. तेव्हा ते सूर्याला फोन करून बोलावतात. इथून सूर्या जातो आणि नाना नानी त्याला सगळं घडलेली घटना आणि सत्य सांगतात आणि त्याला म्हणतात की हे सगळं असं आहे तर आता तूच ठरव की तुझ्या बहिणीचा हात त्या मुलाच्या हातात द्यायचा की नाही. त्यांनी हे सत्य तुझ्यापासून कसं काय लपवलं, त्यांना तुला सांगायला हवं होतं की ह्या मुलाचं पहिलं लग्न झालंय म्हणून. तेव्हा सूर्या म्हणतो की आज काही झालं तरी मला हे सत्य त्यांना विचारावंच लागेल कारण इथे माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सूर्या बाहेर येतो आणि त्यांना जाब विचारतो आणि त्यांना म्हणतो की हे ह्या मुलाचं पहिलं लग्न आहे की कसं. तेव्हा त्याचे आई वडील सुद्धा हैराण होतात की सूर्याला हे कसं काय कळालं म्हणून. पण ते म्हणतात की पहिलं म्हणा किंवा नाही कारण ह्याची जी पहिली बायको होती ती 3 महिन्यातच दगावली. हे ऐकल्यावर सगळे हैराण होतात. त्यावर सूर्या म्हणतो की तुम्ही आम्हाला हे सत्य का नाही सांगितलं, तुम्ही हे आमच्यापासून का लपवून ठेवलं. तो मध्यस्थी माणूस सुद्धा त्या पाहुण्यांना ओरडतो पण त्यानंतर ते कांगावा करायला लागतात. ते अक्षरशः सूर्यावर आणि त्याच्या बहिणीवरच ओरडतात आणि म्हणतात की तुमची ही मुलगी सुद्धा सेकंड हँडच आहे, साखरपुड्यात तिचं लग्न मोडलं होतं त्यामुळे आता हिच्याशी कोण लग्न करणार, ही सुद्धा सेकंड हँड आहे, त्यामुळे तुम्ही मला काही बोलू नका. सूर्या त्यांच्यावर खूप भडकतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या बहिणीबद्दल बोलण्याआधी 10 वेळा विचार करा. तिचा भाऊ अजून जिवंत आहे त्यामुळे माझ्या बहिणीबद्दल बोलण्याचा अजिबात धाडस करू नका. तो त्या पाहुण्यांना घरातून बाहेर निघायला सांगतो. पाहुणे निघून जातात. तिकडे सूर्या, तेजू आणि सगळ्या बहिणी खूपच चिंतेत असतात. तेजू रडायला लागते, तुळजा तिला सावरते. तेव्हा डॅडी सूर्याला म्हणतात की तू अजिबात टेन्शन घेऊ नको तेजूच्या लग्नाचं, तेजूच्या लग्नाची जबाबदारी आजपासून माझी. ते सूर्याला म्हणतात की तुला तुझ्या बहिणींच्या लग्नाची खूप घाई आहे पण तू आता अति घाई करू नको नाहीतर हे सगळं संकटात नेईल तुला. त्यावर डॅडी म्हणतात की आजपासून पुढच्या 7 दिवसात मी तेजूसाठी चांगला मुलगा शोधणार, आपल्या भाचीच्या लग्नाची जबाबदारी घेणार आणि तिला एका चांगल्या घरात नेणार म्हणून. हे ऐकल्यावर घरातले सगळेच खूप खुश होतात. तर आता डॅडींनी वचन दिलंय सूर्याला की पुढच्या 7 दिवसात तेजूचं एका चांगल्या घराण्यात लग्न होईल म्हणून. त्यानंतर तो सगळा कार्यक्रम आटोपतो आणि सगळे आपापल्या घरी जातात. तर पुढे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये खूपच धमाका आणि नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. जे काही असं असणार आहे की भाग्यश्रीला खूपच चिंता होते. ती दादाला म्हणते की दादा, सिद्धार्थचं सत्य तुळजाला कळलं की तुळजावहिनी सुद्धा तुला सोडून जाईल म्हणून, पण त्यानंतर तू सुद्धा सेकंड हँड होशील का, तुझ्याशी कोण लग्न करेल दुसऱ्यांदा. तर सूर्या आणि भागू आता ह्या टेन्शनमध्ये आहेत. तेवढ्यातच सूर्या भागूला समजावण्याचा प्रयत्न करतोय पण दुसरीकडे बघायला मिळते की आईसोबत तुळजाच्या गप्पा चाललेल्या असतात. ती आईला म्हणते की कोणीही दुसरा मुलगा माझ्याबद्दल सुद्धा हाच विचार करू शकला असता की हिचं सुद्धा दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, पण सूर्याने या गोष्टीचा एकदाही विचार केला नाही किंवा मला टोमणे सुद्धा मारले नाही. तेव्हा शालन तिला समजावत म्हणते की बघ, सूर्या खूप चांगला मुलगा आहे, त्याची साथ कधीच सोडू नको, सावली म्हणून त्याच्यासोबत राहा. इकडे तुळजानेही तेच ठरवलंय की कायम ती आता सूर्यासोबत राहणार आहे. सूर्या रूममध्ये येतो आणि तुळजा रूममधून बाहेर जाणारच असते की दोघांची धडक होते आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात. दोघांचा रोमांस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पुढे येणारा एपिसोड अजूनच धमाकेदार असणार आहे, जिथे आता एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते असणार आहे डॅडींचं ट्विस्ट. डॅडी आणि शत्रूच्या मध्ये गप्पा चाललेले आहेत. शत्रू अतिशय रागवलेला आहे. तेजूच्या लग्नाचं हे आव्हान डॅडींनी घेतलंय त्याबद्दल ऐकून त्यानंतर तो डॅडींना जाब विचारतो. तेव्हा डॅडी त्याला म्हणतात की तेजूचं लग्न तुझ्याशीच होणार, पण ते कसं, तर
तेजूसाठी पुढच्या 7 दिवसात मी मुलगा शोधणार आणि त्यानंतर भर मांडवात ते लग्न मी मोडणार. त्यानंतर ह्या सगळ्याचा दोष येणार माझ्यावर आणि तो दोष कमी करण्यासाठी मी सगळ्यांसमोर हा प्रस्ताव मांडणार की माझा मुलगा शत्रू आता तेजूशी लग्न करणार म्हणून. तर अशा प्रकारे तेजू तुझी होणार आणि सूर्याची नाडी माझ्या हातात येणार. तर त्यानंतर आपण सूर्याशी सगळा बदला घ्यायचा. तर डॅडू आणि शत्रू आता एकाच टीम मध्ये झालेले आहेत. त्यांनी सूर्या विरुद्ध, तेजू विरुद्ध, तुळजा विरुद्ध आणि त्याच्या परिवाराविरुद्ध हा मोठा डाव रचलेला आहे. आता हे सूर्याला कधी कळणार, कसं कळणार, कसा या गोष्टींचा खुलासा होणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.